अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट। काँग्रेस निवडणुकीमधून बाहेर पडण्याची चर्चा। वंचितचे उमेदवार निलेश विश्वकर्मांना पाठिंबा देण्याबाबत गुप्त बैठका। सूत्रांची माहिती, आज निर्णय होण्याची शक्यता। जळगावातील शिंदेंच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे नॉट रिचेबल। शिष्टाईसाठी मंत्री गिरीश महाजन जळगावात। रेश्मा काळे उद्या माघार घेतील, महाजनांकडून विश्वास व्यक्त। प्रशांत महासागरात अल निनो सक्रिय। अमेरिकी हवामान संस्था नोआनची पुष्टी। विदर्भासह यूपी, एमपी, राजस्थान, छत्तीसगडला जास्त फटका। अल निनोच्या तीव्रतेमुळे जगभरात दुष्काळाची शक्यता। अल निनोचा प्रभाव लक्षात घेऊन टास्क फोर्स तयार। शासन स्तरावर तयारी सुरू। शेतकऱ्यांनी सरकारच्या सल्ल्यानेच पेरणी करावी, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। पंढरपूरमध्ये रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात। विनाट सरसकट कर्जमाफी द्या, नाहीतर लढा सुरूच राहील, रोहित पवारांचा सरकारला थेट इशारा। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये कोणत्याही अटी नाहीत। कर्जाची मर्यादा 3 लाखाहून 5 लाखापर्यंत करण्यात आली। निवडणुका समोर नसताना सरकारने कर्जमाफी केली, मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्टोक्ती। प्रणित मोरेच्या कॉमेडी शोमध्ये डॉक्टर सेजल पवारच्या अश्लील टिप्पणीची केईएम मेडिकल कॉलेजकडून दखल। 2 सदस्यीय चौकशी समिती स्थापन। सेजल पवारवर कारवाई होण्याची शक्यता। नीटच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना 15 मिनिटं अधिकची मिळणार। एनटीएचा मोठा निर्णय। 21 जूनला देशभरात नीटची पुनर्परीक्षा होणार।